एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते खूप छान, मस्त आणि मजेत असणार. सकाळची सुरुवात सुंदर अशा रांगोळीने. रांगोळी काढली की मन अगदी प्रसन्न होऊन जातं. म्हणूनच म्हणलं तुमच्याबरोबर पण ही क्लिप शेअर करावी, कारण बऱ्याच साऱ्या अशा माझ्या मैत्रिणी आहेत की त्यांना माझ्या रांगोळ्या खूप आवडतात बघायला. त्यामुळे ही क्लिप त्यांच्यासाठी. दिवाळीचे सगळे सण झाले, तुळशीची लग्न, त्रिपुरारी पौर्णिमा, मग सजावट, गोडधोड, पाहुणे, सगळं झालं. आणि आता वेळ आली आहे घर आवरण्याची. आपण जे काही सजावटीचं सामान काढलेलं आहे ते ठेवायची. आजच्या व्लॉगमध्ये आपण तेच बघणार आहोत की दिवाळीनंतर मी हे सगळं डेकोरेशनचं सामान कसं ठेवलेलं आहे. चला तर मग सुरुवात करूया माझ्या या छोट्याशा व्हिडिओला. सगळ्यात पहिला मी टिफिन बनवण्यासाठी घेतले, कारण प्रांजला आणि कृतिकाचे स्कूल चालू झालेले आहेत आणि त्यांना टिफिनमध्ये मटकीची उसळ, जी कृतिकाला खूप आवडते. तिला कधीही विचारलं की तुला टिफिनमध्ये काय देऊ, तर ती नेहमी सांगते की मला मटकीची उसळ दे म्हणून. तेच मी आता बनवते. मोड आलेली मटकी घेतलेली आहे. कढईमध्ये थोडंसं तेल टाकून छान परतून घेतली, जेणेकरून ती पटकन शिजली जाईल आणि त्याची टेस्ट पण खूप छान लागते. 3-4 मिनटं छान परतून घेतली आणि त्यानंतर ती बाजूला काढून घेतली आणि त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्त्याची छान फोडणी केली. कांदा टाकला. कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला. त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घातला आणि कांदा टोमॅटो छान शिजण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे, म्हणजे पटकन ते मऊ होऊन जाईल. त्यामध्येच थोडासा हिंग, थोडीशी हळद, चटणी आपली टाकलेली आहे आणि हे सगळं छान परतून घेते. मसाला खाली चिकटू नये किंवा करपू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे, जेणेकरून मसाला व्यवस्थित परतता येईल. त्यानंतर त्यामध्ये मटकी घालून घेतलेली आहे. मटकी छान परतून घ्यायची. मी जेव्हा जेव्हा ही भाजी करते तेव्हा तेव्हा कृतिकाचा टिफिन पूर्ण संपलेला असतो. मटकी छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी साखर घातलेली आहे, कारण आपण टोमॅटो घातलेला आहे आणि टोमॅटोची टेस्ट बॅलन्स करण्यासाठी थोडीशी साखर घालून घेतलेली आहे, त्यामुळे टेस्ट छान लागते. त्यानंतर त्यामध्ये छोटा चमचा गरम मसाला आणि धनेजिरे पावडर टाकलेली आहे आणि लागल तसं थोडंसं मी पाणी यामध्ये घालते आणि छान मिक्स करून घेते. मला हे जास्त पातळ करायचं नाही, पातळ केलं तरी सुद्धा चालतंय, छानच लागतं. पण आमच्यात ही अशी उसळ खूप आवडते, स्पेशली कृतिकाला आणि मला पण, त्यामुळं मी असंच कोरडं ठेवते. त्यानंतर झाकण ठेवून त्याला एक वाफ देऊन घेतली आणि त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घेते आणि छान मिक्स करते. इथं आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे. मुलींचा टिफिन पॅक केला आणि त्या गेल्या शाळेला. आता सकाळची सगळी कामं झालेली आहे, पूजा झाली आणि आता मला पुढचं काम म्हणजे एक्स्ट्राचं जे काम आहे ते म्हणजे जे दिवाळीला डेकोरेशनचं सामान काढलं होतं ते मला ऑर्गनाईज करून घ्यायचं आहे, व्यवस्थित ठेवून घ्यायचं. आता मी करणार आहे. चला तुमच्याबरोबर पण शेअर करते मी कसं ठेवते काय ते, जेणेकरून तुम्हाला थोडीफार हेल्प. दिवाळीला जे डेकोरेशन केलं होतं, डेकोरेशनचं सामान जे होतं ते भरपूर सामान आहे आणि ते सगळं ठेवायचं बाकी आहे. दिवाळीला जे डेकोरेशन केलं होतं ते डेकोरेशन पौर्णिमेपर्यंत ठेवलं, कारण मी दिवाळीला केलेलं डेकोरेशन लगेचच काढत नाही, कारण पाडव्याला किंवा भाऊबीजेला मी माहेरी जात असते सुट्टीसाठी आणि तिकडून आल्यावर मग तुळशीची लग्न असतात. दरवर्षी तुळशीची लग्न झाल्यावरच मी काढत असते, पण ह्या वर्षी म्हणलं चला त्रिपुरारी पौर्णिमा पण जवळच आलेली आहे, तर त्रिपुरारी पौर्णिमा झाल्यावरच आपण काढूया. मग ती सगळं काढून घेतलेलं आहे. आता ते सगळं मला व्यवस्थित ठेवायचं आहे, जेणेकरून ते पुढच्या वर्षी मला यूज करता येईल आणि ते व्यवस्थित राहील. पण व्यवस्थित ठेवलं तर व्यवस्थित राहणार आहे, नाहीतर असंच जर ठेवलं तर मग त्याचा काहीच उपयोग होत नाही. ते इकडं पड तिकडं पड, धूळ बसते त्याच्यावर आणि सगळं खराब होऊन जातं. त्यामुळं ते मला आवरून घ्यायचंय. चला आता आवरूया. दिवाळी वगैरे झाली आणि बाकीच्या सगळ्या कामांमध्ये हे काम माझं राहून गेलं होतं. म्हटलं चला आज ते पूर्ण करून घेऊया. तर इथं लाईटच्या सगळ्या माळा मी अशा गुंडाळून व्यवस्थित ठेवलेल्या आहेत एका बॉक्समध्ये घालून, जेणेकरून ते व्यवस्थित मला पुढच्या वर्षी घेता येतील. या हँगिंगचे जे फ्लावर्स होते जे मी जिन्याला लावले होते ते सगळं एका पिशवीमध्ये घालून ठेवलेले आहेत. त्यानंतर इथं प्रांजलनं जे कागदाची फुलं केली होती ती सगळी फुलं एकदम छान आहेत, व्यवस्थित आहेत आणि तिने एवढ्या मेहनतीनं केली होती. म्हणलं ती पण व्यवस्थित ठेवूया. असं बॉक्समध्ये घालून ठेवलं की ते व्यवस्थित राहतील, त्यामुळं अशा बॉक्समध्ये घालून ठेवलेले आहेत. त्यानंतर या झेंडूच्या माळा पण एका पिशवीत घालून ठेवलेल्या आहेत आणि बाकीच्या माळा दुसऱ्या पिशवीत ठेवलेल्या आहेत, जेणेकरून ते एकमेकात मिक्स नाही होणार आणि व्यवस्थित घेता येतील असं. त्यानंतर हे जे पाणी घालून जे लाईट लागतात त्या पंत्या आहेत त्या पण सगळ्या व्यवस्थित पुसून वगैरे मी या बॉक्समध्ये घालून ठेवलेले आहेत. आणि हे जे सिल्वरचे जे दिवे असतात तेच हे आहेत
आणि ते पण मी व्यवस्थित ठेवलेले आहेत, जेणेकरून आधीमध्ये पण कशाला पण उपयोगी येतात ते त्याच्या बॉक्समध्ये घालून ठेवलेले आहेत. हे सगळे बॉक्स मी जपून ठेवत असते, जेणेकरून ती वस्तू त्या बॉक्समध्येच व्यवस्थित राहिली जाईल यासाठी. हे फ्लोटिंगचे कमळ आहेत, ते कमळसुद्धा मी व्यवस्थित या बॉक्समध्ये ठेवलेले आहेत. ह्याच्या लाईट लागत नाही आहेत, पण कमळ खूप छान दिसतात डेकोरेशनसाठी, म्हणून मी हे ठेवलेलं आहे. आणि ते पण व्यवस्थित असं ठेवून देते. आणि ह्या लाईटच्याच बॉक्समध्ये आहे ना मी आकाशकंदील काढून घेतलेला आहे, आणि आकाशकंदीलमधला जो बल्ब आहे तो बल्ब मी त्याच्या बॉक्समध्ये ठेवलेला आहे, जेणेकरून तो व्यवस्थित राहील. आणि त्याच बॉक्समध्ये मी जे होल्डर आहे, लाईटचं होल्डर आणि त्याची वायर, ती सुद्धा त्यामध्ये ठेवलेली आहे. आणि हे शुभ दीपावलीचं एक स्टिकर, हे सगळं एका बॉक्समध्ये ठेवल्यामुळं पुढच्या वर्षी ते बाकी दुसरीकडे शोधत बसायला लागत नाही, एका ठिकाणीच ते व्यवस्थित मिळून जाते. त्यानंतर टी लाईटच्या ज्या कॅन्डल्स असतात त्याचे हे होल्डर आहेत, ते सुद्धा व्यवस्थित ठेवले. आता हे सगळं एका ड्रॉवरमध्ये मी व्यवस्थित ठेवलेलं आहे, आणि हा ड्रॉवर आता पुढच्या वर्षीच उघडणार. नंतर संध्याकाळी कृतिकाला आणि प्रांजलला खायची होती मॅगी, आणि मॅगी आम्ही आता सहसा घरात आणून ठेवत नाही. मध्ये आम्ही एकदम आणून ठेवायचो, पण मुलींचं कसं व्हायचं, भूक लागली की तेच बनवून खायचं असं व्हायचं. मग मॅगीचं प्रमाण जरा जास्त झालं होतं, म्हणून आता मॅगी आणून ठेवायचंच आम्ही बंद केलेलं आहे. जेव्हा लागते त्यावेळेलाच आम्ही आणतो, त्यामुळं प्रमाण भरपूर कमी आलेलं आहे, सारखं सारखं करण्यात येत नाही. मग त्या दोघींनी जाऊन मॅगी आणली, आणि आता बघा छान अशी मॅगी बनवतात. प्रांजल दरवेळेला वेगवेगळ्या पद्धतीनं मॅगी बनवत असते. ह्या वेळेला सॉसेस घालून बनवते, कधी कधी ती कांदा टोमॅटो किंवा सगळ्या भाज्या वगैरे घालून करत असते. प्लेन मॅगी शक्यतो ती करत नाही, त्यामध्ये काही ना काही घालून वेगवेगळ्या पद्धतीनं मॅगी करत असते, आणि खरंच खूप छान लागते तिची मॅगी. आत्ता पण बघा वेगळ्या पद्धतीनं बनवते, त्यामुळं मॅगी बनवण्यात ती एकदम प्रो झालेली आहे. मला अजिबात लक्ष द्यावं लागत नाही की ती कशी मॅगी बनवते किंवा काय, एकदम छान मॅगी बनवते आणि दोघींसाठी घेते. इथं बघू शकताय तुम्ही, दिसतानाच इतकी छान मॅगी दिसते. टेस्टला पण खूप छान झाली होती, आणि दोघींनी छान मॅगी घेतली. आणि मॅगी बरोबर एक चिप्सचं पॅकेटसुद्धा त्यांनी आणलं होतं, ते सुद्धा थोडंसं घेतलं. आणि तारक मेहता बघत बघत, त्यांच्या आवडीची सिरियल बघत बघत त्या मॅगी खात होत्या, मॅगी एन्जॉय करत होत्या. आणि आजच्या प्रांजलनी बनवलेल्या या टेस्टी अशा मॅगी बरोबर मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.